जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, लक्ष करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी अमोल गायके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण बघत आहोत काळ काम वेग या घटकावरील महत्त्वाचे 5 प्रश्न। या अगोदर आपण असाच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ सगळ्यांनी एकदा बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर समोर येणारे व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलची लिंक इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलचे जे नोटिफिकेशन बेल आहे ते बेल ऑन करून ठेवा, म्हणजेच समोरचा येणारा जो व्हिडिओ आहे त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत जाईल। चला आपण आजच्या प्रश्नांना सुरुवात करू। चला आजचा आपण प्रश्न बघणार आहोत। काल आपण याच्या आधी 5 प्रश्न काल अभ्यासले होते। आज आपण पुढचे 5 प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत, जे की सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। परीक्षेला यावर प्रश्न विचारले जात असतात। चला आजचा पहिला प्रश्न आहे बघा, 3 व्यक्ती आहेत ए, बी आणि सी, अनुक्रमे ए बराबर 8 दिवस, बी बराबर 10 दिवस आणि सी बराबर 12 दिवस असं ते तिघे मिळून काम करतात। ए ने 3 दिवस काम केले व तो काम सोडून गेला, त्यानंतर बी ने 2 दिवस काम केले व तो सोडून गेला, तर शिल्लक राहिलेले काम सी ला करण्यासाठी लागणारा वेळ सांगा। प्रश्न अत्यंत स्पष्टपणे, बेसिकपणे आणि सविस्तर या ठिकाणी समजून सांगत आहे। कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट आपण या ठिकाणी वापरणार नाहीये। सगळ्या गोष्टी संकल्पनेसहित समजून घ्या, म्हणजे पेपरला कसाही प्रश्न तुम्हाला घुमून फिरून विचारला गेला तर तो प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता आला पाहिजे। बघा, सर्वात अगोदर 3 व्यक्ती आहेत, 3 व्यक्ती लिहून घ्या। पहिला व्यक्ती आहे ए, दुसरा आहे बी आणि तिसरा आहे सी। मग इथं ए, बी, सी, ए बराबर 8 दिवस, बी बराबर 10 दिवस आणि सी बराबर बघा 12 दिवस। या तिघांचा लसावी काढा। या तिघांनी कॉमन भाग जाणारी संख्या 120 घ्या, कारण 120 या 3 संख्यांचा लसावी येईल। 15 8 120 होतं, किंवा 8 एकाला भाग द्या, 8 1 8, 4 उरतील, 8 45 म्हणजे 15 8 120। त्यानंतर इथं 12 घ्या, कारण 12 10 120 आणि इथं बघा इथं 10 घ्या, कारण 10 गुणिले 12 120। आता याला तुम्हाला मांडायचं आहे आणि ही मांडणी प्रत्येकाला समजलेली असेल अशी एक अपेक्षा आहे। बघा इथं काय होईल, आता इथं ए चं एका दिवसाचं काम आहे 15, बी चं एका दिवसाचं काम आहे 12 आणि सी चं एका दिवसाचं या ठिकाणी काम आहे 10। अशा प्रकारे काय झालं का ए हा व्यक्ती जो आहे तो 3 दिवस काम करतो, म्हणजे ए एका दिवसाला 15 काम करतो। असं त्याने जर 3 दिवस काम केलं तर 15 त्रिक 45 काम पूर्ण होईल। त्यानंतर बी नावाचा जो मुलगा आहे तो एका दिवसाला 12 काम करतो, त्याने अशा प्रकारे 2 दिवस काम केलं, याचा अर्थ 12 दुने 24। मग आता बघा एकूण काम म्हणजे लसावी। आता या ठिकाणी एकूण काम आहे 120, 120 पैकी ए हा एका दिवसाला 15 काम करतो, अशा प्रकारे त्याने 3 दिवस काम केले। मग एका दिवसाला 15 तर 3 दिवसाला 45 काम ए या व्यक्तीद्वारे पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर बी हा एका दिवसाला 12 काम करतो, त्याने 2 दिवस काम केले आणि काम सोडून गेला, याचा अर्थ बी नावाच्या व्यक्तीकडून 120 पैकी 24 काम झालेलं आहे। मग आता या ठिकाणी ह्या दोघांची बेरीज करा, 5 आणि 4 9 होतील, त्यानंतर 4 आणि 2 6, एकूण 70। बघा म्हणजेच आपण या ठिकाणी असं मांडू शकतो की पूर्ण काम होतं 120, मग 120 पैकी एकूण 70 काम झालं तर शिल्लक राहिलेलं काम सांगा। मग या दोघांची वजाबाकी करा। वजाबाकी जर केली तर सविस्तरपणे या ठिकाणी 1 राहील, इथं 10 होईल, मग 10 मधून 9 गेला तर 1 शिल्लक राहील। त्याच्यानंतर इतर 11 मधून 6 गेले तर बघा 5 शिल्लक। आता एकातून 6 जाणार नाही, आपण डायरेक्ट 11तून 6 गेले तर 5 राहतील, बरोबर। आणि परत जर तुम्ही यांची बेरीज जर केली तर बघा 9 ने 1 10, 10 ला 0, हातचा आलेख, 6 आणि 6 12 120। म्हणजे आता शिल्लक जे काम आहे तर शिल्लक काम राहिलेलं आहे बघा 51। मग आता या ठिकाणी काम शिल्लक काम कोणाला करायचं बघा,
सी ला। मग तुम्ही इथं लिहिणार सी बराबर तो काम करेल बघा 51/3 दिवस, 51/3 दिवस। आता पेपरमध्ये असं पर्याय असेल तर ठीक, असा जर पर्याय नसेल तर आपण त्याचे 4 प्रकारे उत्तर काढू शकतो। मग ते कसे बघा, आता सगळ्यात अगोदर तुम्ही पहिलं उत्तर काढलंय बघा 51/3 दिवस। आता हे झालं व्यवहारी अपूर्णांकात। मग आपण काय करतो, ह्या 51 ला भाग देतो 3 ने। मग 3 × 1 = 3, 5 मधून 3 गेले राहिले 2, खाली घेतला बघा 1, बरोबर। मग 3 × 7 = 21, 3 × 1 = 3, 3 × 7 = 21 आणि 21 मायनस केले तर राहिले बघा किती, 0, बरोबर। मी इथं अजून एक उत्तर निघालं बघा 2 नंबर। मग इथं काय येईल, भाग दिला होता 3 ने, आता बाकी तर काही शिल्लक राहिलेलीच नाही। मग आपण याचा अर्थ उत्तर कसं काढू शकतो का 51/3 बरोबर आलेले आहे 17। मग आपण याचं उत्तर डायरेक्ट 17 असं पूर्णांकात लिहू शकतो। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 2 उत्तर पाहायला भेटतील। एक तर 51/3 असं त्या ठिकाणी पर्यायामध्ये जर नसेल तर तुम्ही 51 ला 3 ने भाग द्या म्हणजे 17 उत्तर येईल। आणि बघा 51 ला 3 ने या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला आहे, त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते दशांश अपूर्णांकात येणार नाही किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात येणार नाही। मग आपण याचं अजून एक उत्तर या ठिकाणी लिहू शकतो बघा, सी बराबर 17 दिवस। अशा प्रकारे 2 उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील। अपेक्षा आहे पहिला प्रश्न जो आहे तो सर्वांना व्यवस्थितपणे या ठिकाणी समजलेला असेल। प्रश्न क्रमांक 2 कडे आपण जाऊ, चला। प्रश्न क्रमांक 2 बघा, ए, बी व सी अनुक्रमे एक काम 6 दिवस, 15 दिवस आणि 12 दिवसात पूर्ण करतात। ए ने 2 दिवस काम केले व तो काम सोडून गेला, बी ने 3 दिवस काम केले व तो काम सोडून गेला, तर शिल्लक राहिलेले काम सी ला करण्यासाठी लागणारा वेळ सांगा। मग सर्वात अगोदर बघा ए बराबर, बी बराबर आणि सी बराबर। मग ए बराबर ए चे दिवस 6, बी चे दिवस 15 आणि सी चे दिवस 12। या तिघांचा लसावी काढा। ह्या तिघांच्या पाड्यात असणारी संख्या बघा 60। मग 6 × 10 60 होतं, मग इथं 10 येईल। 15 चोक 60 होतं, इथं 4 येईल आणि 12 पंचे 60 होतं म्हणजे इथं 5 येईल। मग इथं तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या असेल का लसावी 60 आला, याचा अर्थ जे काम आहे ते काम पूर्ण 60 आलेलं आहे। मग आता काय झालं बघा, ए नावाचा व्यक्ती 2 दिवस काम करतो, त्याच्यानंतर बी नावाचा व्यक्ती 3 दिवस काम करतो। आता ए हा एका दिवसाला 10 काम करतो, तर 2 दिवसात त्याने 20 काम केलं असेल। त्याच्यानंतर बी हा एका दिवसाला 4 काम करतो, तर त्याने 3 दिवसात 12 काम केलेलं असेल। आणि आपण ह्या दोघांची जर बेरीज केली तर 12 आणि 20 आता झाले 32। म्हणजे याचा अर्थ काय झाला की पूर्ण काम होतं बघा 60 आणि 60 मधून 32 काम झालं। मग तुम्हाला 60 मधून 32 मायनस करावं लागेल। मग इथं राहतील 5, इथं होतील 10, 10 तून 2 गेले बघा राहतील 8 आणि 5 मधून 3 गेले 2, म्हणजे 28 काम जे आहे या ठिकाणी 28 काम शिल्लक राहिलेलं आहे। मग आता आपण काय करणार, हे जे राहिलेलं काम आहे ते सी नावाच्या व्यक्तीला पूर्ण करायचं आहे, म्हणून इथं लिहिणार बघा सी बराबर 28 काम शिल्लक आहे आणि सी एका दिवसाला काम करतो बघा 5, म्हणून 28/5 दिवस असं एक उत्तर निघेल। चला, अपेक्षा इथपर्यंत समजलेलं असेल। मग याचं अजून उत्तर कसे निघतील बघा, आपण पहिलं उत्तर घेतलं इथं 28/5 दिवस। मग दुसरं उत्तर बघा 28 ला भाग द्या या ठिकाणी 5 ने, 5 5 25, 25 मायनस करा बाकी राहतील 3, परत इथं पॉइंट घ्या, इथं 0 घ्या, 5 सक 30 किंवा एक स्टेप आपण त्याच्यात वाढून घेऊ अजून बघा 5 5 25, 25 मायनस केले तर राहिले बघा 3। मग इथं काय होईल, 2 नंबरचं उत्तर 5 ने भाग दिला होता, 5 चा भाग गेला होता आणि बाकी राहिली होती 3, म्हणजे याचं उत्तर अजून एक भेटलं 5.3/5 दिवस। आणि पुढे बघा
इथं पॉइंट घ्या, इथं 0 द्या, 5 सक 30 आणि मग इथं येईल 30 मधून 30 गेले, राहिले 0. मग तिसरं उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटल 5.6 दिवस. आणि चौथं उत्तर काढण्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं 5.6 दिवस आले आहे, याच्यातला आपण काढून घेणार म्हणजे 0.6 दिवस राहिले आणि मग दिवसाचं रूपांतर आपण तासात करणार आणि दिवसाचं रूपांतर तासात करण्यासाठी त्याला 24 ने गुणणार, कारण एका दिवसात तास असतात 24. इथपर्यंत क्लिअर. मग त्याला भाग दिला 24 सक 144, एक नंतर दशांश म्हणजे इथं आलं बघा 14.4 तास. मी इथं अजून एक उत्तर आपल्याला लिहावं लागेल 4 नंबरचं 14 दिवस. 14 दिवस. त्यानंतर दिवसामधला आपण हा भाग काढून टाकला तर 0.6 तास उरले. 14 दिवस नाही 5 दिवस झाले ना. इथं बघा उत्तर लिहा चौथं 5 दिवस. त्याच्यानंतर आलंय बघा 14 तास आणि त्यानंतर अजून एक उत्तर निघाल बघा 24. तासाचं रूपांतर आता आपण इथं मिनिटात करणार. हे तास झाले, तासाचं रूपांतर मिनिटात करणार आणि त्याला 60 ने गुणणार. मग आता बघा 24 शून्याला 0 इथं पॉइंट म्हणजे तिथील 24 मिनिटं 24 मिनिटे. मग बघा याचे 4 उत्तर निघाले 28/5. दुसरं उत्तर निघाल 5.3/5. अपेक्षा आहे तुम्हाला हे समजलं असेल बरं का. याच्यामध्ये किती उत्तर आहे 5.3/5 आहे, 5.6 आहे आणि 5 दिवस 14 तास आणि 24 मिनिटं आहे. मग त्याचे उत्तर आपण या ठिकाणी लिहू. मी तर सी बराबर 5 1 5, 5 5 25, बाकी उरली 3. इथं दिवस लिहा. अजून तिसरं उत्तर निघाल बघा काय आलं होतं 5.6 5.6 दिवस. आणि चौथं उत्तर निघाल बघा 5 दिवस 14 तास आणि शेवटचं किती 24 मिनिटे. मग हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचे पेपरला तुम्हाला अशा प्रकारे हे 4 पर्याय राहतील. मग ह्या 4 पर्यायापैकी 28/5 आलं तरी बरोबर आहे, 5.3/5 आलं तरीही बरोबर आहे, 5.6 आलं तरीही बरोबर आहे आणि 5 दिवस 14 तास आणि 24 मिनिटं आले तरी काय आहे बरोबर आहे. अपेक्षा आहे हा प्रश्न सर्वांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजलेला असेल. बघा पुढचा प्रश्न. आता याच्यामध्ये बघा ए बी आणि सी तिघे मिळून एक काम 9, 18 आणि 25 दिवसात पूर्ण करतात. ए ने 4 दिवस काम केले व तो काम सोडून गेला. बी ने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला. तर शिल्लक राहिलेले काम सी ला करण्यासाठी लागणारा वेळ सांगा. मग आता इथं बघा सर्वात अगोदर ए बी आणि सी. मग इथं काय होईल ए बराबर 9 दिवस, बी बराबर 18 दिवस आणि सी बराबर बघा 15 दिवस. ह्या तिघांचा लसावी काढा. लसावी येईल बघा 90. मग इथं मांडा 9 10 90 होतील, 18 पंचे 90 होतील आणि 15 सक 90 होतील. मग आता लसावी म्हणजे पूर्ण काम असतं. याचा अर्थ आपलं जे पूर्ण काम आलेलं आहे ते पूर्ण काम या ठिकाणी बघा 90 आहे. मग आता 90 पैकी बघा या ठिकाणी ए नावाचा जो व्यक्ती आहे एका दिवसाला 10 काम करतो, बी नावाचा व्यक्ती एका दिवसाला 5 काम करतो आणि सी नावाचा व्यक्ती एका दिवसाला 6 काम करतो. मग आता याच्यामध्ये बघा आपण ए ने 4 दिवस काम केले, याचा अर्थ ए एका दिवसाला 10 काम करतो, त्याने 4 दिवस काम केले तर 10 गुणिले 4 झाले बघा 40. त्यानंतर बी नावाचा व्यक्ती 3 दिवस काम करतो, म्हणजे बी एका दिवसाला 5 काम करतो तर त्याने 3 दिवस काम केलं तर 5 त्रिक 15. मग ह्या दोघांची तुम्ही बेरीज करणार. मग 5 आला 5 आणि 4 आणि 1 5. याचा अर्थ 55 काम पूर्ण झालं. एकूण काम होतं बघा 90. मग 90 मधून तुम्ही 55 मायनस करणार, मग तुम्हाला शिल्लक काम भेटणार. वजाबाकी व्यवस्थित करा. इथं राहतील बघा 8, इथं होतील 10.
10तून 5 गेले 5 शिल्लक राहतील आणि 8 मधून 5 गेले तर बघा 3 शिल्लक राहतील। याचा अर्थ जे काम आहे ते काम आलेलं आहे 35। मग आता तुम्ही या ठिकाणी पहिलं उत्तर लिहिणार, सी ला लागणारे दिवस बराबर 35/6 दिवस, 35/6 दिवस। मग आता बघा 35/6 दिवसाचे आपण इथं 3-4 उत्तर कसे काढू शकतो। मग आपण इथं पहिलं उत्तर नमूद केलं 35/6 दिवस, मी इथं लिहिणार 35/6 दिवस। त्यानंतर दुसरं उत्तर कसं काढणार बघा, या 35 ला भाग देणार 6 ने, मग 6 पंचे 30, मग 30 मायनस केले तर बघा राहतील 5। मग इथं आपण भाग दिला होता बघा 6 ने, भागाकार आला होता 5 आणि बाकी आली होती बघा 5 दिवस। दुसरं उत्तर निघालं। तिसरं उत्तर काढलं तर बघा इथं पॉइंट, इथं 0 आला, मग त्याला जर आपण 6 ने जर भाग दिला तर 6 × 6 = 6 × 8 = 48, 48 मायनस केले तर बघा 2 शिल्लक राहतील आणि परत त्याच्यावर 0 घेतला तर 6 × 18। याचा अर्थ तिसरं उत्तर या ठिकाणी निघल 5.83 दिवस, 5.83 दिवस। आता या ठिकाणी 3 उत्तर आलेले आहेत। चौथं उत्तर बघा, मग सगळ्यात अगोदर चौथं उत्तर काढण्यासाठी बघा तुमच्याकडं इथं जे आहे तर 5/6 दिवस शिल्लक आहे, मग तुम्ही तर 5/6 दिवस लिहिणार आणि ह्या दिवसाचं जे रूपांतर आहे ते दिवसाचं रूपांतर या ठिकाणी तासामध्ये करणार। मग दिवसाचं रूपांतर तासामध्ये करण्यासाठी तुम्ही त्याला 24 ने गुणणार आणि 24 ने जर आपण याला गुणलं तर 6 × 6 = 6 × 24 आणि 5 × 4 किती 20। मग आता इथं काय होईल, तुमचं अजून एक उत्तर निघाल बघा, किती 5 दिवस। तुम्ही अजून एक उत्तर लिहिणार इथं चौथं 5 दिवस, 5 दिवस आणि 5 × 20 तास। मग हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचे आपण 4 उत्तर काढलेले आहेत। मग पहिलं जे उत्तर आहे ते पहिलं उत्तर बघा, मग इथं आपण काय केलं तर पहिलं उत्तर आपल्याकडे 35/6 होतं, मग दुसरं उत्तर आपण काढलं बघा 6 × 6 = 6 पंचे 30, बाकी उरली 5 दिवस। तिसरं उत्तर आपण काढलं होतं या ठिकाणी बघा 5 दिवस 5.83, इथं तिसरं 5.83 दिवस आणि चौथं उत्तर आपल्याकडे आहे 5 दिवस आणि 20 तास। अशा प्रकारे आपण ह्या ज्या प्रश्नांची उत्तरे आहेत 4 प्रकारे या ठिकाणी काढत असतो। मग आता बघा आपण 3 प्रश्न घेतले आणि अपेक्षेप्रमाणे 3 प्रश्न जे आहेत अत्यंत बेसिक पद्धतीने आणि सविस्तर तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेले आहे। मी परत एकदा सांगतो आणि दरवेळेस सांगत असतो, ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतो त्या प्रॅक्टिस मध्ये कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट वापरू नका, कारण शॉर्टकट हा सर्वच उदाहरणाला लागेल आणि टायमावर आठवेल असं होणार नाही। त्यामुळे अभ्यास करत असताना प्रत्येक गोष्ट जी आहे तर सविस्तर ती संकल्पना स्पष्ट करून घ्या। ती संकल्पना समजल्याच्या नंतर शॉर्टकट जे आहे ते आपोआप डेव्हलप होतील। त्यामुळे स्टार्टिंगलाच तुम्ही शॉर्टकटच्या मागे लागू नका। चला, ठरल्याप्रमाणे 3 प्रश्न माझे, 2 प्रश्न तुमचे, 3 प्रश्न मी सोडून दिले। राहिलेले 2 प्रश्न जे आहे त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवायची आहे। तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क, हा होमवर्क आहे। तुम्ही याचे जे उत्तर आहे तर मी शिकवल्याप्रमाणे 4हीच्या 4ही जे उत्तर आहे ते कमेंट बॉक्स मध्ये कळवायचे आहेत। चला, हा एक प्रश्न तुमच्यासाठी 2 नंबरचा होमवर्क म्हणून। चला, चॅनलवर नवीन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल एकदा सबस्क्राइब करा। लेक्चर पूर्ण पाहिलं असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलची लिंक आपल्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। या ठिकाणी थांबू। सर्वांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।